हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पा. कुक अँड कॉस्मॅटिक्स ह्या माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण भरलेलं कारलं बनवणार आहोत. चला तर मग भरलेलं कारलं कसं बनवायचं ते पाहूया. इथे मी ही 4 कारली घेतली आहेत. ही कारली मी स्वच्छ धुवून घेतली आहेत. आता ही कारली आपण कापून घेऊया. ह्याप्रमाणे आपल्याला कारलं कापून घ्यायचं आहे आणि त्यातील बिया काढून टाकायच्या आहेत. कारली तर कापून झालेली आहेत. आता यामध्ये आपण थोडं मीठ आणि थोडी हळद घालूया. आता हे मीठ आणि हळद या कारल्यांना चोळून घेऊया. कारल्यांना मीठ आणि हळद आतून बाहेरून दोन्हीकडे व्यवस्थित चोळून घेऊया. कारल्यांना मीठ आणि हळद व्यवस्थित लावून झालेली आहे. आता ही कारली आपण वाफवून घेऊया. कारली वाफवण्यासाठी मी या भांड्यामध्ये पाणी गरम ठेवलं आहे. त्यावर ही चाळण ठेवूया. या चाळणीमध्ये कारलं वाफवण्यासाठी ठेवून देऊया. आता यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं किंवा कारली शिजून मऊ होईपर्यंत आपल्याला कारली वाफवून घ्यायची आहेत. आता यावरचे झाकण काढून कारली शिजली आहेत का ते पाहूया. तुम्ही पाहू शकता कारलं छान शिजलं आहे. आता गॅस बंद करूया. कारली वाफवून झालेली आहेत. आता आपण कारल्यांमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊया. मसाला तयार करण्यासाठी मी इथे थोडे शेंगदाणे घेतले आहेत. हे शेंगदाणे आपण भाजून घेऊया. शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता यामध्ये सुकं खोबरं घालूया. लसूण घालूया. थोडा कढीपत्ता घालूया. थोडं जिरं घालूया. हे सगळं छान भाजून घेऊया. सगळं छान भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थोडं थंड करून घेऊया. मिश्रण थंड झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण मिक्सरमधून थोडंसं जाडसर वाटून घेऊया. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया. थोडासा हिंग घालूया. हळद घालूया. घरगुती मसाला घालूया. धणे पावडर घालूया. चवीनुसार मीठ घालूया. थोडी साखर घालूया. आता हे सगळं मिक्सरमधून थोडं जाडसर वाटून घेऊया. ह्याप्रमाणे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता ह्या वाफवलेल्या कारल्यांमध्ये हा जो आपण मसाला तयार केलेला आहे तो भरून घेऊया. याप्रमाणे आपल्याला कारल्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे.
सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे. आता ही कारली आपण तेलामध्ये थोडी परतून घेऊया. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये कारली परतून घेऊया. शिल्लक राहिलेला मसाला सुद्धा वरून घालूया. कारलं तेलामध्ये सगळ्या बाजूने छान परतून घेऊया. कारली छान परतून झालेली आहेत. आता ही आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. वरून थोडी कोथिंबीर घालूया. आता खमंग अशी भरलेली कारली खाण्यासाठी तयार आहेत.